या अल्लाह, कितना बेशर्म है ये सिवा। इसको जरा सा भी इल्म है कि ये किसके सामने खड़ा है? आलमगीर बादशाह सलामत, शहंशाह हिंदुस्तान औरंगजेब के सामने इसके ये तेवर। ला हौल वला कुव्वत। खाला जान, आप ऐसा क्यों कह रही हैं? इन दक्खन के लोगों में तमीज नाम की कोई चीज ही नहीं है, इसीलिए ऐसा खड़ा है ये नामाकूल। जुर्रत तो देखो इसकी, ना कोई तौर तरीका, ना तख्त का लिहाज। या अल्लाह, तौबा तौबा तौबा। राजा जी, आला हजरत आपके सामने है, उन्हें अदब मुजरा फरमाइए। आऊसाहेब सांगा ना, खरंच आबासाहेब त्या बादशाह औरंगजेबाला मुजरा करतील? आम्हास तर वाटतं आमच्या सह्याद्रीचा महादेव कधीच कोणासमोर झुकणार नाही, आणि त्या औरंगजेबासमोर तर नाहीच नाही। परंतु येसूबाई, हे राजकारण आहे। इथं जे करू नये असं वाटतं ते राजशिष्टाचार आणि रीतिरिवाज म्हणून करावं लागतं। महादेवानं नाही का हलाहल प्राशन केलं, तसंच बादशाहस मुजरा करून राजेंना अपमानाचं हलाहल प्राशन करावंच लागेल। आऊसाहेब, खरंच राजेंना मुजरा करावा लागेल त्या नराधमाला? त्याला मुजरा करताना राजेंच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील हो। सुनबाई, तो मुजरा औरंगजेबासाठीच असेल असं नाही। म्हणजे आऊसाहेब? तो मुजरा कैलासवासी महाराज स्वामींसाठी, आई तुळजाभवानीसाठी किंवा हिंदुस्थानाच्या तख्तासाठीही असू शकतो। पण आऊसाहेब, सह्याद्रीच्या सिंहाची मुजऱ्यासाठी झुकलेली मान पाहण्यासाठी अनेक डोळे आसुसले आहेत। नुसता मुजरा नाही तर त्या बादशाह औरंगजेबाचे कान आमचा मुजरा हे ऐकण्यासाठी आसुसले असतील। राजा जी, दरबारी रिवाज है ये, आला हजरत को तस्लीम पेश कीजिए। अदब मुजरा फरमाइए राजा जी। हिंदुस्थानच्या तख्ताला आमचा मुजरा। अलहम्दुलिल्लाह, आखिर दक्खनी सिवा ने कुर्निश फरमाया, तख्त का इस्तकबाल किया, दरबारी रिवाज कायम रखा और खुद की खुददारी भी नहीं छोड़ी। और हम लोग तो उसे कोहस्तानी चूहा, लुटेरा कहते थकते नहीं, लेकिन वो तो अक्लमंद निकला। जीनत बेगम, आप तो उस काफर सिवा की तारीफ करती थक नहीं रही है। याद रहे, वो तख्त का दुश्मन है और आप मुगलिया सल्तनत की शहजादी साहिबा है, ये बात मत भूलिए। हम हरगिज भूले नहीं हैं फूफी हुजूर, लेकिन अब उसे तख्त का दुश्मन क्यों समझे? वो तो अब तख्त की पनाह में है, हमारा मातहत है, और उन्होंने तो तख्त को कुर्निश कर तख्त की आन बान और शान रखी है, तख्त की तौहीन नहीं की। तौहीन की है उसने शाही तख्त की।
बिना कुछ बोले, बिना कुछ कहे तौहीन की है। इस सिवा की होशियारी को हम अच्छी तरह से जानते हैं। अपमान आणि दगा हे दोन संस्कार मुघलांकडून पसरले आहेत उत्तरभर. परंतु कधी कधी केवळ शब्दातून किंवा कृतीतून निषेध नोंदवता येतो, याचं प्रत्यक्ष दर्शन राजेंनी घडवलं. म्हणजे आम्ही समजलो नाही आऊसाहेब. आबासाहेबांनी कृतीने निषेध कसा नोंदवला? सुनबाई, अहो, राजेंनी कृतीने निषेध नोंदवला म्हणजे राजेंनी मुजरा केला तो दिल्लीच्या तख्ताला, औरंगजेबाला नाही. राजेंनी मोठ्या कल्पक वृत्तीने दाखवून दिलं की वरच्या पदावरची व्यक्ती नेहमीच समोरच्या व्यक्तीस तिची जागा दाखवून देते असं नाही बरं, तर वरच्या पदावरच्या व्यक्तीसही तिची जागा दाखवून देता येते. राजे फारच धाडसाचं काम करतात हो आऊसाहेब. थेट औरंगजेबालाच ललकारणं म्हणजे, आणि तेही त्याच्याच दरबारात, हे धाडसाचं नाही होणार. धाडसासही राजेंकडे पाहून धैर्य येईल सुनबाई. आणि ह्या धाडसामुळेच स्वराज्य निर्माण होतं, वाढतं, आणि हे स्वराज्य उद्या दिल्लीच्या तख्तावर अधिकार गाजवेल. अल्लाह, इतनी बड़ी पेशकश, इस कापुर का इतना छोटा मुल्क, इतना बड़ा नजराना, इतनी कीमती पेशकश. या अल्लाह, आज दरबार का माहौल देखकर हम तो डर ही गए. ये दक्खन का चूहा खुद को राजा कहकर नवाजता है. इसे ना कुछ तौर तरीके मालूम है, ना बोलने का सलीका. बेवकूफ, बेशरम, बदजात कहीं का. तख्ते ताऊस की इतनी बड़ी बेइज्जती, ला हौल वला कुव्वत. लेकिन हम तो इस बात से हैरान है खालाजा कि उस सिवा ने इतनी बड़ी आवाम के सामने जो बर्ताव किया, उसे देखकर अब्बा हुजूर चुप रहे. क्यों? उस सिवा की जगह अगर कोई और होता तो इस वक्त उसका सर कलम कर दिया गया होता. लेकिन सिवा की ये गुस्ताखी अब्बा हुजूर ने नजरअंदाज कर दी. ये गुस्ताखी है जीनत, गलती नहीं. क्योंकि गलती मुआफी के काबिल होती है, लेकिन गुस्ताखी नहीं. और हमारे भाईजान अजगर है, अजगर. वो फन निकाल कर सिर्फ आवाज नहीं करते, झपट कर निकल लेते हैं. और उसके बाद हड्डियों का चूरमा बनता है. इस सिवा को अपने बाजुए ताकत और शमशीर पर बहुत गुरूर है ना. मुगलिया सल्तनत के खिलाफ जाकर ये स्वराज बनाना चाहता है नामाकुल. लेकिन इसका अंजाम क्या होगा, ये अब तक इसे पता नहीं है. हमारे भाईजान अब चुप नहीं बैठेंगे, इसके घमंड को चूर चूर कर देंगे. क्योंकि इसकी गुस्ताखियां अब मुआफी के काबिल नहीं है. बीदन की रेल पर लंबोदर देखिए,
राम दस कंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, पदवी से किए, पदवी से किए, पदवी से किए। हर जो आनंद पर, दंड जो भुजंग पर, औरों के अंग पर, द्वार जो के किए, बाल जो विहंग पर, सिर जो मनंग पर, मेच तकुरंग पर। राजा जी यहाँ खड़े रहिए। औरंगजेब राम सिंह, हमसे आगे ये कौन खड़ा है? मुगल दरबार में इतनी ऊंची आवाज, तौबा तौबा। लाहौल विला कुवत, आज इस कोहस्तानी चूहे ने तो सारी हदें ही पार कर दी। औकात क्या है इसकी? हाँ, तौबा तौबा तौबा। आऊसाहेब, या मुघलांच्या दरबारात फार मोठा लवाजमा असतो ना? नुसता लवाजमा नाही येसूबाई, तर शक्तीचं आणि संपत्तीचं प्रदर्शन असतं म्हणे। दरबारातल्या प्रत्येकास दरबारी नियम आणि रीतिरिवाज काटेकोरपणे पाळावे लागतात। आऊसाहेब, दरबाराचे नियम आणि रिवाज वेगळे असतात आपल्यापेक्षा? असे काय नियम असतात आऊसाहेब? मुघलांचे दरबारी नियम अतिशय कडक आणि कठोर। औरंगजेबाचं सिंहासन हे पवित्र मानलं जातं, त्यामुळे सिंहासनाच्या आजूबाजूस कोणासही उभं राहण्याची परवानगी नसते। अगदी वजिरात सुद्धा दूर अंतरावर उभं राहावं लागतं। बादशाह दरबारात आला की सर्वांनी माना झुकवायच्या, आणि जोवर बादशाह दरबारात असेल तोवर मान वर करायची नाही, कुठलीही हालचाल करायची नाही। बादशहास अदबीनं कुर्निश बजावायची। तख्ताकडे पाठ न दाखवता नेमून दिलेल्या जागेवर खाली मानेनं उभं राहायचं। एवढे कडक नियम, एवढे दरबारी रीतिरिवाज? येसूबाई, बादशहाचं पवित्र पाऊल जमिनीवर पडलं, त्या जमिनीचं चुंबन घ्यायचं असतं। काही बोलायचं असल्यास बादशहाची परवानगी तर लागतेच, परंतु बोलताना तोंडावर कापड धरायचं, हळू आवाजात बोलायचं। हे नियम काटेकोरपणे पाळले गेले नाहीत तर त्याची नोंद ठेवली जाते। आऊसाहेब, एवढे जाचक नियम आणि अटी, परंतु एखाद्याने जर हे नियम आणि अटी पाळण्यास नकार दिला तर अशा व्यक्तीला जागच्या जागी कठोर शासन होते। मग तिथे आपतं स्वकीय, अमीर उमराव, सरदार कोणाचाही मुलाहिजा बाळगला जात नाही, हो ना आऊसाहेब? हे जरी खरं असलं सकवारबाई, तरी मुघली सल्तनतीचा दराराच इतका मोठा आहे, त्याची दहशत इतकी खोलवर आहे प्रत्येकाच्या मनात,
की हे रीतिरिवाज तोडण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस कोणीही केलेलं नाही. निदान तसं ऐकिवात नाही. राम सिंह, जी राजा जी. हमने पूछा हमसे आगे ये कौन खड़ा है? राजा जी, ये जोधपुर के राजा महाराजा जसवंत सिंह. महाराजा जसवंत सिंग, आमच्या मावळ्यांनी ज्यांची पाठ पाहिली तो जसवंत सिंग. राजा जी, आवाज ऊंची ना करे. दरबार के भी कुछ कायदे कानून हुए हैं. थोड़ा सब्र रखिए, थोड़ा लिहाज रखिए. यास हरगिज नाही. तुमच्या या दरबाराचे रीतिरिवाज आम्ही भले भाती जाणतो. पण जो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून आला त्या जसवंत सिंगापेक्षा आमचा हीन दर्जा. ज्यानं छातीवर नाही पाठीवर आमच्या मावळ्यांचे वार झेलले त्या जसवंत सिंगाला 5000 मनसबदारी आणि आम्ही त्याच्या मागे. आजच आमच्या पदरी 40,000 फौज आहे. 40,000. आणि तरीही आम्ही या गडाच्या मागे. राम सिंह, हमें ये मंजूर नहीं. हम ये बर्दाश्त नहीं करेंगे.